ह्या कामाला खरं म्हणजे अगोदर उशीर झालेला आहे। याच्या अगोदर एका कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता काही लोएस्ट मधून बीड देऊन, आणि त्यांनी तो कामच केला नाही, त्याच्यामुळे लेट झाला। मग पुन्हा माजी नगरसेवक विलास जोशी यांनी प्रयत्न करून पुन्हा टेंडर काढायला लावले आणि आता त्याचा मोक्ष झाला आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन होतंय, याचा मला आनंद आहे। तर 23 नंबर वार्डाचे माजी नगरसेवक विलास जोशी यांनी या भागात छोटी मोठी बरीचशी कामं केली आणि अजून पण करायची आहेत, पण आपल्या सर्वांचा साथ असल्यामुळे ते काम करायला त्याला काही अडचणीचं वाटत नाही आणि हे काम सुद्धा लवकरात लवकर सुरू होऊन आपण सर्वांनी सहकार्य केला तर लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि आपली जी गैरसोय आहे ती दूर केली जाईल अशी मला खात्री आहे। आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावे विलास जोशीला आणि आपली सगळी कामं करून घ्यावी। तुम्ही सगळे जमले, सर्व या भागातील प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित महिला या ठिकाणी उपस्थित झाले, सगळ्यांना मी धन्यवाद देतो। भाई देखो, काम तो बहुत लेट हो गया, ये बात बिल्कुल सही है। हम लोग चल चल के मतलब गिर रहे थे, एक आध जन का हाथ भी फ्रैक्चर हो गया है, लेकिन देर हुआ दुरुस्त हो रहा है। अभी जोशी साहब के उससे हो रहा है, टेंडर पास हो गया बोलते, कल से काम शुरू कर रहे, बहुत अच्छी बात है, हम खुशी है। लेकिन इतना है इन लोग से कहना मेरा कि भाई रोड को जरा, टाटा का टावर है ऊपर नीचे ऊपर नहीं होने देना, रोड को इसी लेवल में रोड रखना, ऐसा मेरा विनंती है। ये बताएंगे कि इतना दिन से ये रोड का काम बंद था, लेकिन अभी हमारे संजय नगर में रोड का काम चल, क्योंकि हमने बहुत तकलीफ निकाले एक अच्छी रोड से, इसीलिए अभी रोड बन रहा है। उनका बहुत बहुत शुक्रिया कि हमारे बच्चे लोग को और हमारे घर आने जाने वाले रिक्शा सबको अच्छा हो जाए, रोड जल्द से जल्द बनाए। मला खूप आनंद होत आहे, आपल्या संजय नगर मध्ये जोशी साहेबांमुळे आपलं रोडचं टेंडर पास झालंय आणि लवकरात लवकर काम सुरू होईल हेच प्रयत्न करतो। काम अडकलेली होती ते लवकरात लवकर काम सुरू झालेलं आहे, ते आपण सगळेजण मदत करू, लवकरात लवकर जसं संपल करून घेऊ आपण। शुभेच्छा देतो।